अकोला शहरातल्या 4 नामवंत सराफा दुकानावर आयकर विभागाने एकाच वेळी धाड टाकत मोठी कारवाई सुरू केली आहे। 28 तासाहून अधिक काळ तपासणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अकोल्याच्या सराफा बाजारात गेल्या 60 तासांपासून अधिक प्रचंड हालचाल सुरू आहे आणि यामागचं कारण आहे आयकर विभागाची धडक कारवाई। नागपूर, अमरावती, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या विशेष पथकांनी प्रकाश ज्वेलर्स, पूनम ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि एकता ज्वेलर्स या 4 नामवंत दुकानावर एकाच वेळी छापे टाकले। ही कारवाई 15 मेच्या पहाटेपासून सुरू असून अजूनही काही दुकानांमध्ये दस्तऐवज तपासणी सुरू आहे। आयकर अधिकाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात असून परिसरात सशस्त्र पोलीस दिसत आहे। ही कारवाई केवळ अकोल्यापुरती मर्यादित न राहता अमरावती, परतवाडा आणि यवतमाळ पर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे विदर्भातील संपूर्ण सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रकाश ज्वेलर्स मध्ये अधिकाऱ्यांची विशेष चाचणी सुरू असून आर्थिक व्यवहारांच्या तपशिलावर बारकाईने लक्ष दिले जात आहे। काही दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर रोकड, हिशोबाच्या वह्या आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। सध्या अधिकृतरित्या काहीही जाहीर करण्यात आलेले नसले तरी या कारवाईतून मोठा गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अकोल्यातील इतर लघु व मध्यम स्तरावरील सराफांवरही कारवाई होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रत्येक घडामोडीकडे आता शहरवासियांसह व्यावसायिकांचं लक्ष लागलेलं आहे।